लाडकी बहीण संदर्भातली आचारसंहितेच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय। माझ्या लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। आज सकाळीच महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी लाडकी बहिणींना आनंदाची बातमी दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता केव्हा मिळणार याची तारीख माहिती नसेल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला आणि तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येणार की नाही याच्याबद्दलची काहीच माहिती नसेल, तर शासनाने या ठिकाणी GR जाहीर केलेला आहे। आता या GR जाहीर झाल्यानंतर सगळ्या लाडक्या बहिणींना खूप आनंद होतोय, सांगताना की त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये हे लवकरच त्यांच्या बँकेत जमा होणार आहेत। पण ज्या लाडक्या बहिणींना जाणून घ्यायचं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत नक्की 15 दिवसाने लाभ मिळणार, 1 महिन्याने लाभ मिळणार की 2 महिन्याने लाभ मिळणार, तर याची ऑफिशियल तारीख आणि लाडक्या बहिणींसाठी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर लाभ मिळणार, कारण जो लाभ आहे तो आता 3 टप्प्यांमध्ये मिळणार आहे। लाडक्या बहिणींचे 3 टप्पे होतील आणि 3 टप्प्यामध्ये वेगवेगळे जिल्हे असणार आहेत। आता तुमचा जिल्हा कितव्या टप्प्यामध्ये येतोय आणि बँकांचे देखील 3 टप्पे करण्यात येणार आहेत। तर तुम्ही कोणत्या बँकेचं खातं दिलंय हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमचा टप्पा पाहू शकता की तुम्हाला योजनेअंतर्गत 3,000 रुपये केव्हा मिळतील। लाडक्या बहिणींनो, शासन निर्णय आला याच्याबद्दलचा दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी आपल्या महाराष्ट्र शासनाने सकाळी 8:30 रोजी हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि तुम्हाला याच्याबद्दलची अपडेट असणं अत्यंत गरजेचं आहे। आता या शासन निर्णयामध्ये 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याची तारीख आलेली आहे, म्हणजेच बाकीच्या महिलांसाठी अजून तारीख आलेली नाही। आता पहिला जो टप्पा असणार आहे किंवा 2 टप्पे यामध्ये मला असं वाटतं असतील, 2 टप्प्यांच्या लाडक्या बहिणींना आता या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख आलेली आहे। आता उद्या सकाळपासून या 10 बँकेत खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे 3,000 रुपये जमा होणार। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे, त्यामुळे बाकीच्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, कारण लाडक्या बहिणींचं या सरकारने नशीब पलटायचं ठरवलेलं आहे। लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या संपायच्या अगोदर त्यांचे सगळे पैसे नोव्हेंबरचे असतील, त्यानंतर डिसेंबरचे असतील आणि दुसरा टप्पा गॅस सिलेंडरचा 830 रुपये हे सगळे पैसे डिसेंबर महिन्यात संपायच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये असतील। आता या GR मध्ये अजून काय माहिती आहे की पती किंवा वडील नाहीत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, घटस्फोटित आहेत, निराधार आहेत, तसेच कुटुंब म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या माता भगिनींना नोव्हेंबर 2025 महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता वाटप होईल यामध्ये सगळ्यात अगोदर प्राधान्य ज्या महिलांना पती किंवा वडील नाही आहेत अशा महिलांना प्राधान्य असेल। या महिलांच्या बाबतीत जर काही किरकोळ स्वरूपाची अपात्रता आढळून आली, जसं की अल्प उत्पन्न मर्यादित किंवा कागदपत्रांमधील काही तांत्रिक त्रुटी किंवा तात्पुरत्या स्वरूपातील अडचणी, तर अशा लाडक्या बहिणींनी जी त्यांची तात्पुरती किंवा छोटीशी अपात्रता आहे ती दुर्लक्षित करून त्यांना योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून कोणतीही पात्र महिला केवळ तांत्रिक कारणामुळे अपात्र राहणार नाही। आणि ज्या महिलांना पती किंवा वडील नाही आहे अशा माता भगिनींसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आणि त्यांनी याच अपडेटचा फायदा घेऊन योजनेअंतर्गत वेळोवेळी लाभ घ्यायचा आहे। आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एवढी आनंदाची बातमी आलेली आहे, त्यासाठी प्रत्येकाने या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आता शासनाचा स्पष्ट उद्देश असा आहे की अशा माता भगिनींना योजनेअंतर्गत शक्य तेवढा जास्त आर्थिक लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे, म्हणजे ज्या महिलांना पती किंवा वडील नाही आहे अशा महिलांसाठी ही तर एक आनंदाचीच बातमी आहे। तसेच शासनाने लाभार्थी निवडीमध्ये आणखी एक महत्वाचा सामाजिक निकष विचारात घेतलेला असून तो म्हणजे एका रेशन कार्डवर लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या। ज्या कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर केवळ एकच महिला लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत आहे अशा महिलांना लाभ वितरणामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य दिलं जाईल। म्हणजेच पहिल्या प्राधान्यावरती कोणत्या महिला असतील ज्यांचं खातं किंवा ज्यांना पती किंवा वडील नाही आहे अशा महिला यासाठी प्रथम प्राधान्य राहतील। त्यानंतर दुसऱ्या त्या म्हणजे एका रेशन कार्ड मधल्या माता भगिनी योजनेसाठी पात्र राहतील। अशा कुटुंबामध्ये लाभाची विभागणी होत असल्यास आर्थिक सहाय्याचा परिणाम तुलनेने कमी प्रमाणात जाणवतो। त्यामुळे ज्या कुटुंबामध्ये एका रेशन कार्ड
कार्ड मध्ये किंवा एका रेशन कार्ड वरती एकच लाभार्थी महिला लाभ घेत आहे, त्या महिलेला प्रथम आर्थिक आधार देणे योग्य ठरेल असा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि ज्या कुटुंबामध्ये एका रेशन कार्डवर 2 महिला लाभ घेत असेल किंवा घेत आहेत अशा महिलांना व त्यांचा काही विचार असेल किंवा त्यांना दुसऱ्या नंबरचा विचार केला जाईल किंवा त्या महिलांचा जो विचार त्यानंतर करण्यात येईल, पण सगळ्यात अगोदर एक रेशन कार्ड एक महिला असा या ठिकाणी विचार केला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्ही एका रेशन कार्ड वरती एकच लाभ घेताय का एका रेशन कार्ड वरती 2 महिला योजनेचा लाभ घेत आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, खूप साऱ्या महिलांना प्रश्न असतो की आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही, आम्हाला डिसेंबरचे देखील पैसे मिळाले नाही, मग आम्हाला आमचे पैसे मिळणार केव्हा? तर त्यांनी सांगितलंय ही जी योजना आहे यामध्ये खूप साऱ्या महिला लाभ घेत आहेत, त्यामुळे टप्प्याटप्प्याने योजनेचा संपूर्ण लाभ महिलांना देण्यात येणार आहे अशा शासनाचा उद्देश आहे. या निर्णयामागे कोणत्याही महिलेचा वगळण्याचा हेतू नसून उपलब्ध निधीचा न्याय व परिणामकारक वापर करून जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवणे आहे. त्यामुळे जे कोणी तुम्हाला सांगत असतील की लाडक्या बहिणींना आता वगळणार आहेत व त्यांचा गैरफायदा घेणार आहेत, तर लाडक्या बहिणींनो असं काहीच होणार नाही. जो उपलब्ध निधी असेल त्याचा वापर नक्कीच केला जाईल आणि जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर 2025 महिन्याचे हप्ते मिळण्याबाबत राज्यातील लाखो लाडक्या बहिणी दीर्घ काळापासून प्रतीक्षेप आहेत किंवा त्यांना वाट पाहत आहेत की आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा येतील. विविध प्रशासकीय प्रक्रिया, निधी वितरणाचे नियोजन, लाभार्थी पडताळणी व बँकिंग व्यवस्थेची ही जी समन्वय साधण्याची प्रक्रियेमुळे हप्त्याच्या तारखेबाबत या ठिकाणी निर्णय प्रलंबित होत आहेत आणि लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे लाभ हे मिळत नाही आहेत. आता शासनाने सर्व बाबींचा सखोल आढावा घेऊन अखेर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची हप्त्याची तारीख जाहीर केली असून या निर्णयामुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये समाधानाची भावना निर्माण झालेली आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नोव्हेंबर व डिसेंबर या 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात महाडीबीटी द्वारे पाठवले जाणार आहेत आणि हा जो एकत्रित हप्ता आहे हा डिसेंबर 2025 महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार असून काही निवडक जिल्ह्यांमध्ये व बँकांमध्ये ही रक्कम उद्या सकाळपासूनच जमा होण्यास सुरुवात होईल असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. म्हणजेच आज तारीख आहे 20 डिसेंबर. आज लाडक्या बहिणींनो जाणून घ्या, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची मोठी बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींचं ही अपडेट ऐकल्यानंतर नशीबच चमकणार आहे. आज तारीख आहे 20 डिसेंबर आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला 21 डिसेंबरच्या सकाळपासूनच पहिल्या टप्प्याचं वाटप चालू होणार आहे. आता पहिला टप्पा यामध्ये कोणते जिल्हे असतील आणि कोणत्या बँका असतील आता हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण ते देखील जाणून घेऊया. त्यामुळे लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आता यामध्ये पहिली बँक असतील ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. आपण आता टॉप 10 बँका पाहणार आहोत की ज्यामध्ये लाडक्या बहिणींना सगळ्यात अगोदर लाभ मिळणार आहे. त्यानंतर दुसरी आहे बँक ऑफ बडोदा, तिसरी आहे बँक ऑफ इंडिया, चौथी आहे पंजाब नॅशनल बँक, पाचवी आहे कॅनरा बँक, त्यानंतर 6वी आहे युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 7वी आहे इंडियन बँक, 8वी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 9वी आहे इंडियन ओव्हरसीज बँक आणि शेवटची 10वी बँक आहे युको बँक. या 10 बँकेतील खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना सगळ्यात अगोदर योजनेचा लाभ मिळेल. तसेच टॉपचे 12 जिल्हे आहेत ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यात अगोदर लाभ मिळणार आहे. त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पुणे, दुसरा आहे तो म्हणजे आपले सगळ्यांचं लाडकं अहिल्यानगर. अहिल्यानगर सगळ्यात मोठा जिल्हा असल्यामुळे याला देखील लवकरात लवकर लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा असणार आहे तिसऱ्या क्रमांकावरती, चौथ्या क्रमांकावरती जळगाव असणार आहे, 5व्या क्रमांकावरती आपल्या सगळ्यांचं लाडकं या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असणार आहे. संभाजीनगर मधील राहणाऱ्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. त्यानंतर 6व्या नंबरला आहे बीड, त्यानंतर 7व्या नंबरला आहे लातूर, 8व्या नंबरला आहे नांदेड, 9व्या नंबरला आहे अमरावती आणि शेवटी 10 नंबरला आहे नागपूर, 11 नंबरला आहे सोलापूर आणि शेवटी ठाणे. आणि ठाण्यामध्येच यांनी मुंबई देखील ऍड केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो सगळ्यांनी जाणून घ्या, या 10 बँका आणि 12 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर लाडकी बहीण योजनेचा वाटप चालू होणार आहे. वरील प्रमाणे लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर 2025 महिन्याच्या हप्त्याबाबत निर्णय घेण्यात येत असून सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आलेली आहे असे आदेश आपल्याला मंडळाकडून पाहायला मिळत आहे. आता लाडक्या बहिणींनो याच्या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तो